हॅलो, हॅप्पी ॲनिव्हर्सरी प्रिया. अरे उठ, चल बॅग भर, जायचं आहे. उठ, बॅग भर. अरे सिरियसली बोलतोय मी तुला, मस्करी नाही करत. उठ, चल बॅग भर. चला, सुट्टी मिळाली आहे. सिरियसली सांगते, सुट्टी मिळाली आहे, बुकिंग झालंय, सगळं झालंय. तुला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी काल काय बोललो नाही. आज तुम्ही आता कधी बॅग भरणार? रात्री सांगायचं ना. 2 मिनिटाचं काम आहे. बॅग भरायला किती वेळ लागतो? चला, चल फ्रेश व्हा, एकदम एनर्जेटिक. आणि अजून एक सरप्राईज आहे तुला. हे बघ काय आणलंय बघ तुझ्यासाठी. हॅप्पी ॲनिव्हर्सरी. अरे वा वा वा, छान, मस्त. चल चल चल, उठ 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 लवकर. अरे उठ, होतंय होतंय होतंय. चल चल पटकन. मी चहा ठेवलाय कडकमध्ये, एकदम चहा पिऊया, पटकन निघूया. तिकडे पण सरप्राईज आहे तुला. आज सगळे सरप्राईज आहेत बाबा. तुम्ही हल्लीले सरप्राईज एवढ्या वर्षात कधी सरप्राईज नाही दिले मला. व्हायला पाहिजे ना. चला बाबा, कोविड नंतर आमची जिंदगी लय बदलली. चला, कसे आहे? कलर कसा आहे? याच्यामध्ये कॉपर आहे बघ जरा थोडासा. म्हणजे तू लाईट मध्ये बघशील ना तर कॉपर वाटतो. सांग मला, कुठे जायचं असेल, कुठे बुकिंग केलं असेल? मला माहिती कुठे बुकिंग केलं असेल. हा, कुठे जायचंय? कुठे जवळच जायचंय? एवढं जवळच आहे. आपण काय म्हणजे तयारी काहीच केली नाही ना. 2 दिवसात आपण एका दिवसासाठी कुठे जाणार ना. हा, पनवेलचं रिसॉर्ट आहे ना ते, मॉन्ट्रिया. अच्छा, मॉन्ट्रियाला जायचंय. आम्ही गेलो तर मैत्रिणी तिकडे. तिकडे बुकिंग बरं मिळालं तुम्हाला आता. मग काय आपण पाहून तसं पोचतोय. हा, माझी होईल तयारी आहे ना. चला, मॉन्टेरियाला जायचंय. रिलॅक्स हो, आहे ना. फिरण्यापेक्षा जरा एक निवांत रिसॉर्ट मध्ये रिलॅक्स व्हायचं. फिरणं उद्देश नाही आणि वेळ पण नाही होते. मग मला सुचत नाही कुठून काय भरू, काय करू. जास्त काय घेऊ नकोस, सिलेक्टेड आणि थोडंसंच घे. तर अरे हे घालायला ठेवते. तुमचे काय भरायचंय का ते द्या ह्याच्यामध्ये. देतो देतो, थांब 2 सेकंद. हॅपी ॲनिव्हर्सरी. काय आपण दोघं सेम काय बोलत होतो? अचानक तुम्ही काय बोलत होता? 9:30ला आम्ही निघालोय. किती वेळ लागला आपल्याला पोचायला? अर्धा ते पाऊण तास. इथून आपण सिवूडवरून काय करू, नवी मुंबई महानगरपालिकेचं ऑफिस आहे, तिथून आपण उरणला जाऊ आणि उरणवरून पुन्हा पनवेल, पनवेलवरून जुना मुंबई पुन्हा हायवे नाही. तसंच पुढे गेलं की खोपोलीच्या अलीकडेच आहे ते मॉन्ट्रिया. अच्छा, आम्ही गेलो होतो, पण आम्ही कसं गेलो होतो आठवतच नाही. त्याच रोडने ना. आम्ही कॅब ओला केली होती ना, कॅब केली होती ना. कोण बघतंय तिकडे कसे जातो नेतो ड्रायव्हर. तिकडे आम्ही गेलो. चला आता बघूया तिथे गेल्यावर. आत्ताच आम्ही रूमवर आलो. तुम्हाला रूम टूर देते. रूम ॲक्च्युली अवेलेबल नव्हत्याच, फार मुश्किलीने ही मिळाली आहे. लास्ट टाईम आम्ही दुसऱ्या बिल्डिंगमध्ये होतो, जेव्हा आम्ही मैत्रिणीवर आलो होतो ना, तर पण आता ही अवेलेबल झाली. तर म्हटलं ठीक आहे, सीझन आहे ना सुट्ट्यांचा. हे अशी रूम आहे. ही डिलक्स रूम आहे ना. डिलक्स रूम आहे. आणि बेड आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिरर आहे. हे बघा, फुल मिरर आहे. मिनी फ्रीज आहे.
आणि TV टेबल, छोटं टी टेबल आहे आणि बाहेर असा छान व्ह्यू पण आहे. छान आहे. वॉशरूम पण क्लीन अँड नीट आहेत सगळे. रूमवर सामान ठेवून आम्ही रिसॉर्टमध्ये भटकायला निघालो. सगळ्यात प्रथम आम्ही कुठे गेलो असेल सांगा बरं, बघाच. आणि काय हालत नाही, कुठे पण जा. या माणसाला पाहिजे आणि यांच्याबरोबर मी पण घेते. माझ्या शुगर टाकली. हीच पार्टी आमची, ती पार्टी. आता मी झिप लाईन राईड करणार आहे. तर आता इथे एक्सपिरियन्स घ्यायचं, भीती पण वाटते. गेली 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 असं करणार. नाही रेड बरोबर आहे. ओके. झिप राईड करायला आधी गेलो आम्ही. भीती वाटत होते पण नंतर म्हटलं करायचं. बापरे, मिस्टर त्या साईडला उभे होते, त्यांनी शूट केलं हे सगळं. वा, बापरे 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 बापरे, डेंजरस होतं पण मज्जा आली, भारी वाटत होतं. हाय करतीये, काय करते, बापरे. पण छान ॲक्टिव्हिटी, मला तर खूप आवडली. असं मी जवळजवळ 2 वेळा केला म्हणजे हा प्रकार, म्हणजे ही ॲक्टिव्हिटी. मसुरीला हे राहिलं होतं करायचं, पॅराग्लायडिंग. आता मला कळलं, धीर आला. छान हवा पण सुटली आहे, बरं वाटतंय. अहो बघा, मागे जांभळं गोळा करतात, मी फिरती अशी मस्त. निसर्गाच्या सानिध्यात आलं की बरं वाटतं, मग कुठेही जा. आता मी झिप राईड करून घामाघूम झाली. तर आजचा दिवस असाच एन्जॉय करायचा आहे. जांभळं आणलेली आहेत, आता या जांभळांवरती जरा ताव मारतो. जांभूळ म्हटलं की ह्यांचा जीव की प्राण. लहानपणी आपण कधी खाल्ली हो, मळ्यात असताना. हां, झाडावर चढून द्या. जांभळं खाल्ल्यानंतर आलो आम्ही गेम झोनकडे. खूप सारे तिकडे गेम्स आहेत. चेस आहे, टेबल टेनिस आहे आणि बरेच प्रकार होते. नंतर ते आर्चरी वगैरे पण आहे, पण ते काय आम्ही केलं नाही. आम्ही इकडे कॅरम खेळत बसलो मस्तपैकी. बऱ्याच दिवसांनी कॅरम खेळायला घेतला, म्हणजे असं वाटतं आपण विसरूनच गेलो की लहानपणी हे सगळं खेळलेलो होतं. पण आता कुठे वेळ आहे आणि काय, पण जाऊ देत. ह्या अशा रिसॉर्टमध्ये असं काहीतरी गेम्स असतात, त्यामुळे आपल्याला निदान ते खेळायला मिळतात आणि तेवढंच एन्जॉय करतो. हाच तर निवांतपणा असतो जो घरी मिळत नाही. म्हणून अशा ठिकाणी यायचं, एकमेकांबरोबर छान वेळ घालवायचा, गप्पा मारायचं आणि लहान व्हायचं. थोडक्यात काय, लहान व्हायचं, लहान मुलांसारखं. गेम झोनमध्ये सर्व गेम थोडे थोडे खेळून रिसॉर्टमध्ये भटकून आम्ही आलो बँक्वेट हॉलमध्ये लंचला, कारण भूक लागली होती जाम. आणि जेवण छान होतं, सोय पण छान होती आणि मुळात सलाड होतं, भरपूर सारे प्रकार होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छास, ताक होतं. हे बघा, ताकावर ताव मारतात आणि जेवणाची टेस्ट पण छान होती. जेवण करून मग आम्ही रूमवर आलो आणि ड्रेस चेंज करून पुन्हा खाली आलो. मस्तपैकी लंच करून आता आम्ही निघालो आहे स्विमिंगला. इतकं ऊन आहे ना, आता पाण्यातनं बाहेर निघालच नाही, डायरेक्ट चाल. चला आता आलो आहे स्विमिंग पूलकडे. मस्त लोक पाण्यामध्ये छान एन्जॉय करत होती, गाणी लागली होती, डान्स करत होती आणि आता आम्ही पण सज्ज झालो पाण्यात उतरायला. हेच थंडीच्या दिवसात, पावसाळ्यात ह्या पाण्यात उतरताना पाय टाकताना सुद्धा नको होतं, पण आता मात्र असं वाटत होतं ह्या पाण्यातनं बाहेर पडूच नाही. दिवसभर जरी ह्या पाण्यामध्ये राहायला सांगितलं तरी मस्त वाटत होतं, मस्त एन्जॉय करत होतो पाण्यामध्ये. छान काय म्हणतात ना, पोहडलो, गेम खेळले पाण्यात पण. स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करून आता दमलो. आता आम्ही आलो इकडे वेलकम टू जंगल. इथे थोडंसं राईड्स आहेत त्या करणार पाण्यातल्या. पाण्यात आता उन्हाळा आहे तर पाण्यातनं बाहेर पडावंसंच वाटत नाही. चला, कारण काय म्हणजे एक्सरसाइज पण झाली पाहिजे, संध्याकाळी पाहिजे.
आता आम्ही निघालो पाण्यातल्या राईड्सकडे. असं वाटत होतं काय आहे लहान मुलांसारखं ह्या राईड्स करायच्या, पण काय नाही, सर्व राईड्स मी केल्या. का तर सांगू का, आधी मला भीती वाटत होती आणि आधी सुरुवात केली छोट्याशा घसरगुंडीपासून. जेव्हा माझ्या बाजूला हे आजोबा बघितले मग मला वाटलं हा आपण काय उगाचच मोठ्या असल्याचा बाऊ करतो. मस्त पाण्यामध्ये खूप मज्जा केली, चहा वगैरे घेऊन वर जाऊन छान आराम केला आणि आता निघालो थोडा फेरफटका मारायला, ते माझ्या जरा वॉक करायला. आणि जरा रिसॉर्ट म्हणजे मोठा आहे, म्हणजे तसं फिरायला वगैरे छान आहे. कारण नेहमी ना मला सवय ना वॉक करायची, चेन नाही पडत चालल्याशिवाय. येत आहे तुम्ही चला. मस्त संध्याकाळची हवा सुटली आहे आणि छान वाटते असं फिरायला. आणि आता आराम पण झाला ना भरपूर, थोडा म्हणजे भरपूर म्हणजे 1-2 तास केला आराम है ना. इतकी शांतता होती ना, खरंच खूप भारी वाटत होतं. ना ट्रॅफिक, ना गाड्यांचा आवाज, ना माणसांची वर्दळ, नीरव शांतता आणि छान असा मोकळा रस्ता. मस्त वॉक केलं, एक अर्धा-पाऊण तास छान फिरलो आणि नंतर आलो आम्ही. हेच मॉन्टेरिया रिसॉर्टचेच हा एक भाग आहे, ह्याला चॅलेट्स म्हणतात. म्हणजे ते कॉटेज टाईप आहे आणि खूप सुंदर आहेत ते. पण आम्हाला काही बुकिंग मिळालं नाही, कारण त्याला आधीच बुकिंग करायला हवं होतं. मग तिकडेही एक राऊंड मारला. झुल्यावर मिस्टर मस्तपैकी झुलत होते. मला म्हणत होते तू पण बस, पण काय होतं मला स्पॉन्डिलिसिसमुळे ना जरा जास्त वेळ जर झुल्यावर बसलं की असं गरगरल्यासारखं होतं. तरी देखील मी बसले थोडा वेळ, त्याचाही आनंद घेतला. म्हटलं प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यायचा, भारी वाटतं. चल प्रिया, झाली का तयारी? चला, हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. केक वगैरे कधी मागवलं होतं तुम्ही, कधी सांगितलं होतं? कधीच सांगितलं होतं. अरे वा, किती सुंदर केक आहे. अॅनिव्हर्सरी तर सरप्राईज चांगला आहे. आकाशला कॉल करूया, आपण तिघांनी मिळून सेलिब्रेट करूया, आहे की नाही. तो म्हणाला होता मला कॉल कर म्हणून. नंतर आम्ही आकाशला कॉल केला, त्याच्यावर बोललो, त्याने आम्हाला विश केलं. पण तो कामात होता म्हणून त्याला म्हटलं आम्ही नंतर तुला सगळा फोटो आणि व्हिडिओ पाठवतो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कसं आहे माहिती आहे का, आपण घरी किती म्हटलं ना तर ते नसतं पॉसिबल झालं आहे ना. मग ते मध्ये चहा आण ग जरा, कॉफी आण ग जरा, कपडे सुकत घाला, म्हणून बाहेर येऊन सेलिब्रेट करण्याचा उद्देशच आहे. आणि अशीच काय म्हणतात ना, अशाच ॲनिव्हर्सरी आम्हाला सेलिब्रेट करायला मिळो हीच परमेश्वराकडे प्रार्थना. अशीच सोबत यांची राहो, है की नाही. हां, आत्ता खरं सांगायचं झालं ना, कोविडपासून लाईफ खूप एन्जॉय करतो आम्ही. मागे एका व्हिडिओत मी टाकली होती स्टोरी सगळी आमची, आणि तेव्हा कळलं की छोटे छोटे क्षण आम्ही जगतोय आता आणि फार विचार करत नाही, आहे की रे. लाईफमध्ये एन्जॉय करायचं, एकमेकांच्या सोबत जितकं वेळ आम्हाला घालवता येईल तेवढं आम्ही घालवतो. म्हणजे सगळ्यांनाच मी सांगते की खरंच अनप्रेडिक्टेबल आहे सगळं, त्याच्यामुळे आजचा क्षण जगून घ्या आयुष्य. आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून ना नेहमी असं तुम्हाला सगळं पॉझिटिव्हच सांगायचा प्रयत्न करते, म्हणजे चांगले क्षणच दाखवते. कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये निगेटिव्ह पण क्षण येतात, कधी दुःख येतात, तिथल्या तिथे बाजूला करायची, त्याला विसरून जायचं आणि ते क्षण एन्जॉय करायचे, हे की नाही. कसं दुःखाला जास्त कवटाळायचं नाही. ऍक्च्युली तुम्हाला माहिती आहे ना, मी हा साडीचा ड्रेस शिवला होता, तो आज घातला या ओकेशनसाठी. कसं वाटतंय? अहो कसं वाटतं होय? छान वाटतं. छान वाटतंय का? सुपिरियर क्वालिटी. सुपिरियर क्वालिटी, मी सुपिरियर आहे. टेबल रिझर्व आहे आपलं. मॉन्टेरियातला दिवस कसा संपला कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठलो, छान वॉक केला, पुन्हा एकदा सगळं रिसॉर्ट फिरलो, चहा ब्रेकफास्ट केलं आणि आता झाली निघायची वेळ. चला आता पुन्हा असंच एखाद्या
निवांत ठिकाणाला जेव्हा भेट देऊ तेव्हा तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. आता जायचं आपल्या घरी. चला, नाही नाही म्हणता म्हणता ॲनिव्हर्सरी साजरी झाली. अचानक झाली पण छान झाली, मस्त वाटलं. आणि थोडं म्हणजे आपण बाहेर गेलो की थोडं रिलॅक्स होतो आणि एक छान वाटतं आणि क्वालिटी टाईम आपण एकमेकांसोबत स्पेंड करतो, मग ते कुठेही जा. तर आजचा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. चला, भेटूया पुन्हा असेच. स्वस्त राहा, मस्त राहा, लाईफ एन्जॉय करा.